Hello everyone, my name is Jayendra Varuns. Today we are going to learn the Indian society topic from GS paper 1, and particularly we are going to learn population and associated issue, and in that issue we are going to learn a particular topic named aging of the Indian population. So let's start my presentation. Okay, so here population and associated issues, the topic name is aging. Okay, now what is meant by aging? See first the definition. Aging, uh, please note that aging is different from the ageism. Most people confuse with these two terms. So first of all, let's understand the definition of the aging. Aging, it is a combination of biological, psychological and the social processes that affect the human being or the people when they grow old. ओके, म्हणजे अशी प्रक्रिया की मनुष्य जसा जसा वयोवृद्ध होत जातो, जसं जसं त्याचं वय वाढत जातं, तस तसं बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल प्रोसेसेस ज्या आहेत त्याच्या बाबतीत त्या बदलायला लागतात. ठीक आहे, याला म्हणायचं एजिंग. आणि एजिझम जो आहे, एजिझम म्हणजे डिस्क्रिमिनेशन ऑर प्रिज्युडाइज अगेन्स्ट ए पर्सन ऑन द ग्राउंड्स ऑफ एज. वयानुसार व्यक्ती बाबत जो भेदभाव केला जातो, म्हणजे तरुण, वृद्ध, हा जो आपण भेदभाव करत असतो त्याला एजिझम म्हणता येते. येते लक्षामध्ये? नाव आता आपण एजिंग म्हणजे नक्की काय त्याचा थोडा खोलात जाऊन अभ्यास करूयात, and then we will understand the aging scenario across the world, its importance, then aging scenario across the India, त्याचा importance. Okay, आणि how it is very important to inculcate the issues related to the aging in the policy framing. Okay, so सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की अकॉर्डिंग टू द युनायटेड नेशन्स द वर्ल्ड पॉप्युलेशन इज एजिंग, अँड प्रत्येक जगातला कुठलाही देश असेल तो देश या प्रक्रियेपासून अर्थातच नैसर्गिकरित्या मुक्त नाहीये. ओके, आणि इश्यू अबाउट द 21st century इज दॅट की लार्ज नंबर ऑफ द पीपल मोर दॅन बिफोर आर facing this aging issue, or we can say large number of the society facing this aging issue more than before. 20व्या शतकात, 19व्या शतकात this problem was not that much serious, but now because of the development in the health facilities, because of the development into health awareness, त्याच्यानंतर मेडिकल सायन्सेस मध्ये खूप प्रगती झालेली आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली लाईफ एक्सपेक्टन्सी, इलनेस फ्री लाईफ याचा जो पिरियड आहे तो डेफिनेटली इट इज एक्सटेंडेड मोर दॅन बिफोर. तर याचे रिपरकशन्स जे आहेत, तर रिपरकशन्स मग लेबर मार्केटवर होतील, देन फायनान्शियल मार्केट, अगेन देन गुड्स अँड सर्व्हिस प्रोडक्शन, इट्स डिस्ट्रीब्युशन, इट्स कंझ्युमर पॅटर्न, देन हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन, देन सोशल प्रोटेक्शन स्कीम्स आणाव्या लागतील. या सगळ्यांवर त्याचे खूप दुरागामी परिणाम होत आहेत, इन्क्लुडिंग द फॅमिली स्ट्रक्चर्स. ओके, बिकॉज आधीच्या जनरेशन मध्ये किंवा आधीच्या पिरियड मध्ये बिकॉज ऑफ दी सर्टन लिमिट टू दी लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त लाईफ लोकांना मिळत नव्हतं, आणि दिस इज द रिझन की डिपेंडन्सी जी आहे, म्हणजे एज रिलेटेड डिपेंडन्सी जी फॅमिलीवर होती ती आजच्या पेक्षा कमी होती. नाव ती डिपेंडन्सी पण वाढेल. मग फॅमिली स्ट्रक्चर अँड इंटरजनरेशनल टाईज, म्हणजे 2-3 पिढ्या एकत्र राहू शकतात, राहायला लागलेल्या आहेत इनफॅक्ट. त्याच्यामुळे मग इश्यूज लाईक अ जनरेशन गॅप, म्हणजे फ्रॉम निगेटिव्ह सेन्स जनरेशन गॅप, पॉझिटिव्ह सेन्स मध्ये त्याला वेगळे अर्थ आहेत की these older people can share their experiences and their knowledge with us to guiding the people, किंवा त्याच्यामधनं मग जे काही इश्यू येतील ते इश्यू तयार व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, सो आता डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिनारिओ इज क्वाईट डिफरंट. दे आर व्हेरी मच अवेअर रिगार्डिंग टू दिस प्रॉब्लेम, अँड त्यांच्या पॉलिसीमध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी ते इन्कल्केट करायला सुरुवात केलेली आहे. दे कन्सिडर द ओल्ड पीपल ॲज ए कॉन्ट्रीब्युटर्स टू द सोसायटी. दे स्टिल प्रोडक्टिव्ह टू द सोसायटी इन सम और अनदर वे, and that's why they are seeking their participation, their meaningful participation in the social development. But here in India we still lacking this approach and still seeing the old people more as a burden. But हा इश्यू तेवढाच नाही, याच्याही बियॉन्ड जर तुम्ही गेलात तर आपल्याला बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल पहा की नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपण म्हणले की ग्लोबल ट्रेंड्स इन एजिंग.
जगामध्ये सध्या काय सिच्युएशन आहे एजिंगची. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ग्लोबली द पॉप्युलेशन एज 65 और अबोव्ह इज ग्रोईंग फास्टर दॅन अदर एज ग्रुप्स. म्हणजे 65 आणि त्याच्यावरची वर्ष वयोगटातली जी लोकसंख्या आहे ती बाकीच्या कोणत्याही वयोगटापेक्षा याच्यामधल्या वाढीची संख्या जास्त आहे. डेफिनेटली काय की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळे, येते लक्षामध्ये. तर हा एक ग्लोबल सिनेरिओ आहे. तर वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट 2019 की ज्याच्या खरं तर डेटा आता रिवाइज होतोय, तो डेटा फायनलाइज होतोय तो डेटा, त्या डेटानुसार बाय 2050 1 in 6 people in the world will be over 65. 65 पेक्षा दर 6 पाठीमागे एक जण व्यक्ती ही 65च्या वरची असेल, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या ती 16% असेल 2050 साली. ठीक आहे. टोटल पॉप्युलेशन जी आहे वर्ल्डची त्याच्या 60% पॉप्युलेशन ही अबोव्ह 65 असेल. आता 2019 मध्ये ती 9% आहे. जगाच्या पॉप्युलेशनच्या 9% हे वृद्ध 65 प्लस आहे. आणि आता 11 पाठीमागे एक आहे वृद्ध किंवा 65 असं आपण म्हणूयात. येते लक्षामध्ये. 2018चा सिनेरिओ जर बघितला तर सेम रिपोर्ट नुसार इन 2018 फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री पर्सन्स एज 65 और अबोव्ह आउट नंबर द चिल्ड्रन अंडर 5. म्हणजे 5 वर्षाखालील मुलं जी की डिपेंडंट पॉप्युलेशन आहे, तर जनरली बर्थ रेट हा जास्त असतो, बरोबर. तर त्याच्यापेक्षाही म्हणजे 5 वयोगटापेक्षा 5 पेक्षा कमी वय असलेली मुलं आणि 65 पेक्षा जास्त असलेली वृद्ध यांच्यामध्ये 65 प्लस पॉप्युलेशन ही 2018ला पहिल्यांदा ती जास्त वाढलेली. म्हणून तर याला 21व्या शतकाचा प्रॉब्लेम म्हटलं जातं, बिकॉज 20th सेंचुरी किंवा बिफोर दॅट लाईफ एक्सपेक्टन्सी एवढी नव्हतीच, त्यामुळे हा प्रॉब्लेम पण नव्हता. तर याच्यामध्ये असे अंदाज आहे की 2050 पर्यंत अराउंड 426 मिलियन पीपल जे आहेत, 426 मिलियन म्हणजे जर तुम्ही तो आकडा काढला तो 42 कोटी लोकसंख्या जी आहे तेवढी, ती 80 इयर्स प्लस असेल. 80 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे अशा लोकांची संख्या 442 मिलियन असेल. आता ती 2019 मध्ये 143 मिलियन आहे. म्हणजे थोडक्यात काय की वृद्धांची संख्या म्हणजे 65 प्लस पॉप्युलेशन इज डेफिनेटली गोइंग टू इन्क्रीज अँड वी हॅव टू प्लॅन आवर डेव्हलपमेंटल पॉलिसीज और healthcare policies, or we can say the welfare policies accordingly. Now let's move to the concept of the social age. आता विचार करा की जीएस पेपर 1 मध्ये हा टॉपिक का ठेवलेला आहे आपल्याला, म्हणजे इश्यूज असोसिएटेड विथ द पॉप्युलेशन. ठीक आहे, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज. तर लोकसंख्येच्या बाबतीतला मुद्दा एजिंग. ठीक आहे, तर याला एक सामाजिक बाजू आहे. हे फक्त अर्थव्यवस्थेचं प्लॅनिंग या अर्थानं नाहीये. ठीक आहे, एजिंग ही एक सामाजिक समस्या आहे. इट्स अ सोशल प्रॉब्लेम, वी कॅन से इट्स अ सोशल इश्यू. मग एज तर तुम्ही म्हणताल इट्स अ बायोलॉजिकल कॉन्सेप्ट, म्हणजे व्यक्तीचं बायोलॉजिकल एज वाढत जातं. इन सम टर्म काही जण असं म्हणतात इट्स अ सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट ॲज वेल, कारण वाढत्या वयोमानानुसार people face the different psychological mindset or different kind of psychological problems. But can we say the aging is a social issue? Yes. In fact, it is more a social issue than other these two factors. So what is meant by social age then? सामाजिक वय म्हणजे काय? So social age consists of norms, values, roles that are culturally associated with particular chronological age. What it means you have, if for example if you are a 25 years old young man and your dadaji is a 65-year old man, okay, तर त्यांच्याकडनं जे नॉर्म्स, त्यांच्यासाठी जे नॉर्म्स आहेत दोघांसाठी सोशल नॉर्म्स, ते डिफरंट आहेत. नॉर्म्स म्हणजे काय, काय करावं काय करू नये. तर डेफिनेटली वृद्धांसाठी एक नॉर्म्स आहेत, तरुणांसाठी एक नॉर्म्स आहेत. तसंच व्हॅल्यूज पण डिफरंट आहेत. युथचं व्हॅल्यू कल्चर डिफरंट असतं, व्हॅल्यू डिझायरेबिलिटी, व्हॅल्यू प्रिफरन्सेस डिफरंट असतात. वृद्धांची किंवा 65 प्लस लोकांची व्हॅल्यू डिझायरेबिलिटी वेगळी असते. देन रोल म्हणजे ज्याला आपण भूमिका म्हणतो, तर भूमिकांच्या अपेक्षाही वेगळ्या आहेत. यंगकडनं एक अपेक्षा आहे आणि वृद्धांकडनं काही अपेक्षा केल्या जातात, हे ते लक्षामध्ये. आणि हे कल्चरली असोसिएटेड आहे. नीट डेफिनेशन वाचली तर त्यात लिहिलंय की कल्चरली असोसिएटेड म्हणजे संस्कृती टू संस्कृती ते बदलत जातं. भारतात जसं नॉर्म्स, व्हॅल्यू आणि रोलचे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्याच एक्सपेक्टेशन्स युएस आणि युके मध्ये नाही आहेत. ओके, तर जर तुम्ही बघितलं तर ही आयडिया जी आहे ती डिफरंट फ्रॉम सोसायटी टू सोसायटी. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं की चायना, जपान आणि अदर कंट्रीजमध्ये पर्टिक्युलरली ओल्ड एज पीपलचा जो रोल आहे, जी भूमिका आहे किंवा त्यांचं जे स्किल सेट आहे तो
इट इज दे हॅव दी हिस्टॉरिकल नॉलेज, म्हणजे इट इज द स्टोर हाऊस ऑफ द हिस्टॉरिकल नॉलेज. दे आर द वाईज पीपल, दे हॅव समथिंग टू ऑफर टू द सोसायटी, दे हॅव वर्ड्स ऑफ द विस्टम. ओके, तर अशा तऱ्हेने वृद्धांकडे पारंपरिक जापान आणि चीनमध्ये पाहिलं जातं. पण तेच जर तुम्ही पाश्चात्य राष्ट्रांमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली युएसए आणि युके मध्ये जर बघितलं तर त्यांना बऱ्याचदा बर्डन, ठीक आहे, लायाबिलिटी, डिपेंडंट पॉप्युलेशन अशा अर्थानं थोड्याशा निगेटिव्ह सेन्समध्ये पाहिलं जातं. म्हणजे रोल एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत भूमिका कोणत्या त्यांनी कोणत्या वाटवाव्यात, ठीक आहे, तर याच्याविषयी भेद तुम्हाला दिसून येतील. अगेन लेट मी टेल यू दॅट दिस रोल एक्सपेक्टेशन्स इज ऑल्सो अ सोर्स ऑफ पर्सनल आयडेंटिटी. बरोबर, सोर्स ऑफ पर्सनल आयडेंटिटी. माझी ओळख काय, व्यक्तीची ओळख काय, त्या वृद्धाची ओळख काय. चीनमध्ये त्याला जी ओळख प्राप्त झाली बिकॉज ऑफ द रोल एक्सपेक्टेशन, त्यांनी काय भूमिका वठवावी याच्या नावावर येते, ठीक आहे. अँड व्हेन इट कम टू द युएसए, त्यांनी काय भूमिका वठवावी त्याच्यानुसार त्यांचा पर्सनल सोर्स ऑफ आयडेंटिटी, म्हणजे एक सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ स्टेटस, सेल्फ आयडेंटिटी, इट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ युअर एज, विथ युअर मोर प्रिसाइसली टू से रोल एक्सपेक्टेशन्स. ओके, मग याला पॉझिटिव्ह बाजू पण आहेत. फॉर एक्झाम्पल काय पॉझिटिव्ह रोल एक्सपेक्टेशन्स कसे आहेत? सिनियर ऍडवायझर, रिलिजियस एल्डर, डॉटिंग ग्रँड पॅरेंट, की दे हॅव समथिंग टू ऑफर टू नेक्स्ट जनरेशन, अशा अर्थानं पण त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. अँड देन त्याचे निगेटिव्ह एक्सपेक्टेशन्स पण आहेत किंवा निगेटिव्ह स्टेरिओटिपिकल इमेज पण आहे ओल्ड एज पॉप्युलेशनची. फॉर एक्झाम्पल की ग्रम्पी ओल्ड, बोरिंग ओल्ड, डर्टी ओल्ड, अशा अर्थानं डिपेंडंट, नाही का, किंवा व्हेन कम्स टू द जनरेशन गॅप, जनरेशन वाय आणि जनरेशन एक्स आपण जनरेशन गॅप म्हणतो, तर जनरेशन गॅपमध्ये मागासलेल्या विचारांचे, ऑर्थोडॉक्स माइंडसेटचे, अशा तऱ्हेने वृद्धांकडे पाहण्याचा समाजाचा किंवा तरुणांचा विशेषतः तो कल असतो. ओके, याच्यामुळे काय होतंय, दिस निगेटिव्ह रोल एक्सपेक्टेशन लिडिंग टू द लोअर सेल्फ एस्टीम अँड आयसोलेशन, म्हणजे स्वप्रतिमा जी आहे किंवा स्वप्रतिष्ठा जी आहे ती कमी होते माणसाची, वृद्धांची, की आपण टाकाऊ आहोत, ठीक आहे, आपण निर्माल्यव्रत झालेलो आहोत, म्हणून त्यांचं एक स्वाभिमान दुखावला जातो किंवा तो कमी होतो, ठीक आहे, स्वतःच्याच नजरेत. आणि आयसोलेशन, की त्यांना डेफिनेटली दे कॅनॉट मिनिंगफुली पार्टिसिपेट इन टू द सोशल फंक्शन, सोशल गॅदरिंग, ऑन अदर ऍक्टिव्हिटीज, अशा अर्थानं, ठीक आहे. हे हाताचा निगेटिव्ह रिपरकशन्स आहेत, की आयसोलेशन आणि लोअर सेल्फ एस्टीम येते. म्हणजे वृद्धांची इमेज ही बऱ्याचदा काय झालेली असते ओल्ड एज पॉप्युलेशन, इट इज अ स्टिग्मॅटाइज्ड अँड स्टेरिओटिपिकल, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्या विषयी बरेचसे असतात आणि स्टिग्मॅटाइज्ड. ओके, मग याला विरोध म्हणून, म्हणजे ही जर वृद्धांची समस्या आहे तर याला विरोध म्हणून याला वृद्धांच्या संघटनांतर्फे, म्हणजे आपल्याकडे फारसं इंडियात नाही, तुम्हाला आहे नाही असं नाही, परंतु तुम्हाला अमेरिकेतली ग्रे पॅन्थर नावाची जर तुम्ही चळवळ जर बघितली, व्हॉट इज मी बाय ग्रे पॅन्थर मुवमेंट, तर दिस ग्रे पॅन्थर मुवमेंट इज ए ओल्ड एज पीपल राईट मुवमेंट. ओल्ड एज पीपल ऑल्सो हॅव सम राईट्स and they have to fight for that right and they are fighting for that right through the Grey Panthers movement. मग तुम्ही अशा तऱ्हेने इंडियामधल्या कुठल्या मुवमेंट्स आहेत का त्यांची नावं शोधून काढू शकता, आणि डेफिनेटली यू कॅन इन्क्लूड दॅट कंटेंट इन युअर मेन सेन्सर रायटिंग. डेफिनेटली त्याला तुम्हाला मार्क्स, त्याच्यामध्ये 1-2 मार्काचा फायदा हा जास्तच होईल, ठीक आहे. आता एजिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर एजिंगकडे मग एक्सपर्ट कसं पाहतात, म्हणजे जरा त्याचं आपण जर समाजाच्या अंगलनी, सामाजिक बाजूने जर एजिंगच्या प्रॉब्लेमचा विचार केला, तर बायोलॉजिकल सायकोलॉजिकल नाही करत विचार आपण, GS1 मध्ये आहे तर आपल्याला सामाजिक अंगाने त्याकडे बघावं लागेल. सो व्हॉट इज द सोशल पर्स्पेक्टिव्ह, वी कॅन से द एक्सपर्ट्स व्ह्यू, ओके, रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर इश्यू, सोशल ॲज एजिंग ॲज अ सोशल इश्यू. पहा, पहिल्यांदा एक असंही मत आहे याच्यामध्ये की एजिंग पीपल इज असोसिएटेड विथ द डिसएंगेजमेंट. डिसएंगेजमेंट म्हणजे काय, की सामाजिक प्रक्रियेतून, सामाजिक सहभागातून, किंवा देअर रोल ॲज अ ब्रेड विनर, देअर रोल ॲज ए अर्निंग मॅन ऑफ द फॅमिली ऑर वुमन ऑफ द फॅमिली, त्याच्यातनं काढता पाय घ्यायचा असं. मग काहींचं म्हणणं असं आहे की एजेड पीपल जे आहेत ते कामातनं निवृत्त होतात. इट इज अ गुड थिंग फॉर द सोसायटी. गुड थिंग इन 2 ways. वन वे, they are going to vacate, or they should going to vacate their place for the younger generation, because younger generation have the new skill and the new energy, right? किंवा त्यांना जॉब हवे असतात आणि एजेड पीपलने आपली सर्व्हिस कंप्लीट केलेली असते. नाऊ फॉर दॅट दे हॅव टू व्हॅकेट देअर प्लेस फॉर द यंगर जनरेशन, कारण नवीन एनर्जी, नवीन स्किल येईल सिस्टीम मध्ये, आणि इट विल बी प्रोडक्टिव्ह फॉर सोसायटी ॲज अ होल. दुसरं याच्यामध्ये असं एक व्ह्यू आहे की इट इज इवन गुड फॉर दॅट ओल्ड पीपल ऑल्सो, बिकॉज फॉर सो मेनी इयर
they were engaged into the productive activities, they sacrifice their lots of family life and personal life. Now they will get the, after retirement, they will get the meaningful leisure time for themselves, for they can give the time for the family, they can give the time for their grandchildren, they will share their wisdom with them. ठीक आहे, असं एक पिक्चर याच्यामध्ये आहे. आणि असंही म्हटलेलं आहे की ऍट द इन द लॅटर एज डेफिनेटली दे विल हॅव सम हेल्थ इश्यूज. ठीक आहे, and for that health issues they need the rest and the medical attention or the attention of the other people, for example the younger generation in your family. आणि मग यंगर जनरेशन त्यांची काळजी घेईल. अशा अर्थानं डिसएंगेजमेंट थिअरी एक आहे की जे होते ते समाजाच्या, म्हणजे जर वृद्ध या गोष्टीतनं कमी ऍक्टिव्ह होता येते, काढता पाय घेता येते, तर दॅट इज ओके, इट शुड बी हॅपन आफ्टर सम एज. इट्स अ लॉजिकल आणि डेफिनेटली इट हॅज सम कंटेंट और सम सबस्टन्स, बट हे कम्प्लिटली ट्रू नाहीये. ठीक आहे, त्याला काही म्हणजे याच्या ऑब्जेक्शन्स पण आहेत. आता बरेचसे समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्याच्याकडे वेगळ्या अर्थानं बघतात. त्यांचं असं म्हणणं आहे की दिस इज अ टेकर फॉर ग्रँटेड व्ह्यू, म्हणजे डेफिनेटली देर इज अ सबस्टन्स इन टू दॅट, बट मोस्ट ऑफ द व्ह्यू इज अ टेकर फॉर ग्रँटेड दॅट. आता म्हणजे याच्यामध्ये बघा की लॅटर एज मध्ये जर माणसाचं वय वाढलंय तर मग फ्रेल्टी, बरोबर, म्हणजे त्यांची शरीरातली ताकद कमी होत जाते, किंवा इलनेस, किंवा त्यांचा डिपेंडन्स येतो, ह्या गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत. ओके, ह्या गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत. परंतु सगळ्याच वृद्धांच्या बाबतीत किंवा आजकाल मेडिकल फॅसिलिटीज ज्या वाढलेल्या आहेत, हेल्थ सायन्सेसमध्ये जे रिसर्च झालाय किंवा हेल्थ अवेअरनेस जो वाढलेला आहे, त्याच्यामध्ये डेफिनेटली की फ्रॅलिटी, म्हणजे 65 एजला पण पर्सन फ्रेल असेलच असं काही नाहीये. बरोबर, तो सशक्त, म्हणजे सशक्त असू शकतो, किंवा तो डिपेंडंट आहे असंही नाही. ही ऑर शी कॅन कॉन्ट्रीब्युट इन व्हेरी मिनिंगफुल वे इन टू द सोसायटी वर इकॉनॉमी ॲज वेल. बरोबर, असंही असू शकतं. किंवा त्यांना काही आजार असतीलच असं नाहीये. अवेअरनेस वाढलाय, हेल्थ सिस्टीम्स वाढल्या, त्यामुळे बऱ्यापैकी ते कॉन्ट्रीब्युट करू शकतात आजही. ठीक आहे, त्यामुळे आधीचा जो व्ह्यू आहे तो टेक फॉर ग्रँटेड आहे की उतार वयामध्ये फ्रेल्टी असते, इलनेस असतो आणि डिपेंडन्स आलेला असतो, बट दॅट इज नॉट ट्रू. काहींचं म्हणणं की ऍटलीस्ट 60-65 एजला तरी आजकाल ते ट्रू नाहीये, येते लक्षामध्ये. तर हे एक त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. काहींचं म्हणणं स्ट्रक्चरल लॅग इश्यू आहे, वृद्धांच्या ज्या समस्या आपण समजून घेण्यात कमी पडतोय एजिंगच्या, याचा बेसिकली स्ट्रक्चरल लॅग आहे. स्ट्रक्चरल लॅग इन द म्हणजे काय की जी सोशिओ पॉलिटिकल सिस्टीम आहे आपली, ठीक आहे, तिचा वृद्धांच्या समस्या समजून घेण्यामध्ये, म्हणजे बदलत्या काळाबरोबर इन द 21st century, कन्सिडरिंग दिस रियालिटी अबाउट द एजिंग इश्यूज, द पॉलिसीज आर नॉट अप टू डेट. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं की रिटायरमेंटचं, फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की एज हे 60-65 असावं. इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे ते 58-60 वगैरे पर्यंत ते आहे. ठीक आहे, ते कमी करावं अशी चर्चा आहे वगैरे वगैरे. परदेशात पण ते एज एक 60-65 आहे. ठीक आहे, परंतु तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की 65 हे रिटायरमेंटचं वय असावं, ही कल्पना जी आहे ही विशेष करून दॅट टूक रूट इन दिस आफ्टर दी वर्ल्ड वॉर II. दुसरं महायुद्ध 1945-46 ला संपलं तेव्हाची ती संकल्पना आहे, तेव्हाच ते रिटायरमेंटचं एज आहे. अँड इट वॉज फ्रेम्ड अकॉर्डिंग टू दी लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ दॅट टाइम. तेव्हा जी काही लाईफ एक्सपेक्टन्सी होती त्या डोळ्यासमोर ठेवून ते हे केलं होतं. आता डेफिनेटली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे, इलनेस असेलच असं काही नाहीये, बऱ्याचशा हेल्थ फॅसिलिटीज आलेल्या आहेत, परंतु आपला हा माइंडसेट जो आहे किंवा पॉलिसी फ्रेमिंग जे आहे ते तेव्हाच आहे. यालाच म्हणतात स्ट्रक्चरल लॅग इश्यू. असे खूप सारे इश्यूज आहेत, ते तुम्हाला वर्तमानपत्रात जेव्हा जेव्हा तुम्ही काही वाचाल तेव्हा स्ट्रक्चरल लॅगचे कोणते इश्यू आहेत असं काही मटेरियल मिळालं तर ते एका बाजूला सेव्ह करून ठेवा. इट विल बी बेनिफिशियल फॉर यू टू यूज इन युअर आन्सर रायटिंग. येथे लक्षामध्ये. आता याच्यामध्ये पहा की एजिंग इश्यू मध्ये फक्त वयाचाच इश्यू नाहीये. दिस इश्यू इज व्हेरी कॉम्प्लेक्स. मीन्स एजिंग इश्यू इज इंटरवाइन विथ दी अदर इश्यूज लाईक अ जेंडर, कास्ट, रेस अँड क्लास. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिटायरमेंटच्या गोष्टी आपण करतो की आफ्टर पर्टिक्युलर एज मध्ये व्यक्तीने रिटायर व्हावं, बट इट इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर दी हायर क्लास किंवा मिडल क्लास आहे, जो अर्निंग क्लास आहे त्याच्या बाबतीत दॅट इज फाईन, दॅट इज ओके. बट व्हॉट अबाउट दी एजेड पीपल बिलॉंग टू द इन्फॉर्मल सेक्टर, देर इज नो सच रिटायरमेंट एज. मग त्यांना जर काही हेल्थ इश्यूज असतील काय तर त्याची काळजी कोण घेणार? ओके, और आफ्टर दॅट इफ जर त्यांची फॅमिली इन्कम कमी असेल खूप, आणि दे वेर दी ओनली अर्नर, किंवा त्यांना मुलाकडनं काही सपोर्ट नसेल, गव्हर्नमेंटचा काही सपोर्ट नसेल, इन दॅट केस दे विल लूज देअर इन्कम अपॉर्च्युनिटीज और अर्निंग्स. ओके, आफ्टर दी रिटायरमेंट. मग त्यावेळेस त्यांची पॉवर्टी वाढण्याची शक्यता आहे. व्हॉट अबाउट दी वुमेन? ऑल वुमेन आर नॉट वर्किंग.
ओके, देन व्हॉट विल हॅपन टू देम. मोस्ट ऑफ द ह्यावेळेस काही असं पण होतं की बऱ्याचदा लाईफ पार्टनरची डेथ होते स्पाउसची, आणि मग इतक्या वर्षीची इमोशनल सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी जी एक होती, कंपॅनियनशिप होती, तोही आधार निघून गेलेला असतो. आणि बऱ्याचदा वुमनच्या बाबतीत ते होतं, बिकॉज वुमनचं एज कमी असतं. मॅरायटल जो गॅप आहे इंडियामध्ये तो खूप जास्त आहे आजही. म्हणजे जनरली पुरुषाच्या आणि स्त्रीच्या लग्नाच्या वयामध्ये अंतर असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये वय जे आहे त्याच्यामध्ये अंतर असतं लग्नाच्या वेळी. आणि मग बऱ्याचदा लॉजिकल काय होत असतं की लाईफ एक्सपेक्टन्सी स्त्रियांमध्ये जास्त आहे, तेव्हा स्त्रिया जास्त जगतात आणि मग बऱ्याचदा वैधव्य येतं, डिपेंडंट होतं. मग त्यांच्या पॉलिसीचं काय, म्हणजे कास्ट अँगल आहे याला, जेंडर अँगल आहे, बाहेरच्या देशात जाल तर रेस अँगल आहे, येते लक्षामध्ये. मग तुमच्या लक्षात येईल जर काही स्टडीज मधनं हे समोर आलेलं आहे की ओल्डर वुमन, minorities, marginal societies and manual labor are poorer than the peer equivalents in the middle age. म्हणजे समजा तुम्ही हे घेतलं की एक मॅन्युअल लेबर घेतला, त्याचं वय समजा 65 आहे, आणि त्याच मॅन्युअल लेबर त्याच प्रकारचा मॅन्युअल लेबर घेतला, त्याचं वय 40 आहे. ठीक आहे, तर 40 आणि 65 मध्ये हा 65 वयाचा मॅन्युअल लेबर जो आहे, ही इज गोइंग टू और ही टेंड टू बी पुअरर. तो जास्त गरीब होण्याची शक्यता आहे, कारण त्याला बाकीचे इन्कम सोर्सेस नाही आहेत. किंवा जर ती स्त्री असेल तर स्त्री, त्याच वयोगटातली स्त्री, ठीक आहे, याच्यामध्ये जर ती वयोवृद्ध असेल तर ती गरीब होण्याची शक्यता जास्त आहे, बिकॉज शी विल गोइंग टू लूज द इन्कम. ठीक आहे, तर पॉलिसी फ्रेम करताना हे सगळे इश्यू, म्हणजे एजिंग मध्ये हे सगळे मुद्दे येत असतात. जर तुम्ही बघितलं तर याच्या फाइंडिंग्स पण आहेत, बरेचसे फाइंडिंग देत की एजिंग इन इंडिया जर बघितलं तुम्ही, याची आकडेवारी जर काढली तर इन इंडिया 2011ची सेन्सस जर बघितला, डेटा आता बऱ्यापैकी म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, त्याचा डेटा समोर जो आलेला आहे त्याच्यानुसार 60+ पॉप्युलेशन अकाउंटेड फॉर 8.6% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन. भारताची जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 8.6% पॉप्युलेशन ही 60+ आहे. 8 आकडा छोटा वाटतो, लॉजिकल पण वाटतो आपल्याला, बट लक्षात घ्या हा प्रॉब्लेम खूप सिरियस. त्याचं कारण असं तर 8%, इंडियाची पॉप्युलेशन इज 130+ करोड आहे ती. मग त्याच्यामध्ये 103 मिलियन म्हणजे जवळपास 10 कोटी पेक्षाही जास्त लोक ही 60+ आहे. 10 कोटी खूप मोठी लोकसंख्या आहे. म्हणजे इंग्लंड, ब्रिटन, नॉर्वे वगैरे त्याची पॉप्युलेशन याच्यापेक्षा कमी आहे. सो नाऊ वी हॅव द 10 crore people which are 60+. नाऊ वेअर आर द आवर पॉलिसीज, वेअर आवर द एज ओल्ड पॉलिसीज. मग आता तुम्ही प्रधानमंत्री एज ओल्ड पेन्शन वगैरे जे आलेले आहे ते का आलेले आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारतील. याच्यामध्ये प्रिलिम्सलाही येऊ शकतो, मेन्सलाही येऊ शकतो, क्रिटिकली डिस्कस. देन यू शुड बी एबल टू डिस्कस दिस क्वेश्चन बाय युझिंग दिस स्टॅट फ्रॉम द प्रॉब्लेम ऑफ द एजिंग. येते लक्षामध्ये. आणि 2050 पर्यंत हाच आकडा, म्हणजे 3% जरी अॅन्युअली ग्रोथ झाली, एवढी कमीत कमी पकडली, दिस फिगर विल राईज टू 319 मिलियन. म्हणजे 31 कोटी 2050 पर्यंत भारतामध्ये वृद्ध असतील की जे 60+ असतील. सो वी हॅव टू प्लॅन अकॉर्डिंगली. येथे लक्षामध्ये अजून स्टॅट आहे की 75% ऑफ द एल्डरली पीपल सफर फ्रॉम वन ऑर अदर क्रॉनिक डिसीज. इंडियामध्ये 75% पॉप्युलेशन म्हणजे वृद्ध असे आहेत की ज्यांना कुठल्या ना कुठला एक जुना आजार आहे कुठला. 40% ऑफ द एल्डरली पीपल हॅव वन ऑर अदर डिसेबिलिटी. काही ना काही त्यांना अपंगत्व आहे. 40% वृद्ध असे आहेत की त्यांना काही ना काही डिसॅबिलिटी आहे. अँड 20% हॅव इश्यूज रिलेटेड टू दी मेंटल हेल्थ. ठीक आहे, मग या सगळ्याचं मेंटल हेल्थ, डिसॅबिलिटी आणि क्रॉनिक डिसीजला टार्गेट करून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शुड फ्रेम द पॉलिसी, वर अदर दे आर फ्रेमिंग द पॉलिसी. ती पुढे येईलच तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं की सेल्फ रिपोर्टेड प्रिव्हॅलन्स ऑफ डायग्नोस्ड कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, डायग्नोस्ड म्हणजे निदान झालंय, अशा 28% लोकांमध्ये कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे त्या वृद्धांमध्ये 60+ पॉप्युलेशन मध्ये सापडले. ठीक आहे, म्हणजे त्यांनी म्हणले सॉरी ऍडल्ट एज 45 अँड अबव. इनफॅक्ट 45 अँड अबव म्हणजे त्या वयात तर ते खूप जास्त असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून स्टॅट आलेले की मल्टी मॉर्बॅरिटी कंडिशन्स आहेत की कशामुळेही जीवावर ते बेतू शकतं, मल्टी मॉर्बॅरिटी कंडिशन्स. तर तुम्ही बघितल्या तर एल्डरली एज 60 अँड अबव इज मच हायर. जर कुठल्या स्टेटमध्ये, केरळमध्ये 52% जे वृद्ध आहेत 60+, त्यांच्यामध्ये मल्टी मॉर्बिडिटी कंडिशन्स आहेत 52%. छत्तीसगडमध्ये ते चंदीगडमध्ये 41% आहे, लक्षद्वीप 40%, गोवा 39%,
अंदमान अँड निकोबार 38%. सो इट इज व्हेरी व्हेरी सिरियस. म्हणजे वृद्धांना ज्या समस्या फेस कराव्या लागतात त्या आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट लोनलीनेस, एकटेपणा तो तर आहेच आहे, बट इट इज मोर विथ द डेव्हलप्ड कंट्रीज. आपल्याकडे तो कमी आहे, परंतु त्याचंही प्रमाण हल्ली वाढायला लागलेलं. म्हणजे वेन वी थिंक इन टर्म्स ऑफ द पर्सेंटेज ऑफ अवर टोटल पॉप्युलेशन, दिस नंबर इज व्हेरी हाय, अँड दॅट्स वाय इट्स अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. कारण बऱ्याचदा कसं आहे ना, देर इज अ टेंडन्सी इन इंडिया टू थिंक दॅट दी ओल्ड एज पॉप्युलेशन प्रॉब्लेम इज पर्टिक्युलरली असोसिएटेड विथ दी डेव्हलप्ड कंट्रीज. कारण त्यांची डेथ रेट खूप स्लो आहे आणि बर्थ रेट कमी झालेला आहे. किंवा चायनामध्ये आहे, इंडियामध्ये तो अजून यायचा आहे. इंडिया इज द यंग कंट्री. आपण आजही म्हणतो पहा की 65% पॉप्युलेशन ऑफ द इंडिया ही बिलो 35 आहे. सो इंडिया इज यंग. दॅट इज ट्रू. स्टॅटिस्टिकली दॅट इज ट्रू. इंडिया इज यंग, बट इंडिया इज ओल्डर ऑल्सो. कारण आपली पॉप्युलेशन 130 कोटी आहे. त्यामुळे मग ते बर्डन पण आपल्याला खूप मोठे आहे. त्यामुळं एजिंग हा इंडियाचा प्रॉब्लेम नाहीये असं जे बऱ्याच जणांना वाटतं, ज्यांचा गैरसमज आहे, तो खूप चुकीचा आहे. आणि दिस इज द रिझन. याच्यावर समाजशास्त्र सोशलॉजीच्या पेपरमध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, आणि इट इज व्हेरी लाईकली दॅट की हा जीएस मध्ये याच्यावर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न येण्याचे, म्हणजे हा पाईपलाईन मध्ये आहे, हा क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर एजिंग रिलेटेड काही ना काही. 2021च्या मेन्स मध्ये, 22च्या मेन्स मध्ये, 23च्या मेन्स मध्ये 100% याच्यावर प्रश्न येणार पहा. आता जर तुम्ही बघितलं की म्हणजे अजूनही काही अहवाल आहेत एम्सचं, जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये, तर एम्सच्या तज्ञांचं असं म्हणणं आहे की इंडिया इज एजिंग मच फास्टर दॅन प्रिव्हियसली थॉट. वी आर एजिंग मच फास्टर दॅन प्रिव्हियसली थॉट. आधी वाटत होतं की इंडियाचं स्लो एजिंग आहे, पण तसं नाहीये. आणि नियरली 20% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड 60 इयर्स अँड अबोव बाय 2050 विल बी इन इंडिया. जगात 2050 साली जेवढे 60+ पॉप्युलेशन असेल त्यातले 20% भारतात असतील. दॅट इज व्हेरी व्हेरी सिरियस. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं मग याच्यामध्ये मी सांगितलं, इट हॅज अ रिपरकेशन्स ऑन द फायनान्स, सोशल सिक्युरिटी स्कीम, सोशल प्रोटेक्शन, फॅमिली स्ट्रक्चर, इंटरजनरेशनल टाईज, बऱ्याच त्याची रिपरकेशन्स आहेत. ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली द कॉस्ट ऑफ कॉम्प्लेक्स हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स विल बी व्हेरी व्हेरी हाय, असं प्रसून चॅटर्जी, हु इज अ डिपार्टमेंट ऑफ द गेरियाट्रिक्स ॲट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहेत, त्यांचं म्हणणं ते आहे. सो यू कॅन कोट द एम्स इन युअर आन्सर. एम्स म्हणणं असं आहे पहा की विदाऊट कंटेंट, पर्टिक्युलरली कोण म्हणालं, कुठे म्हणालं, काय म्हणालं, हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. बऱ्याच मुलांचं काय होतं की वृद्धांना अनेक समस्या असतात, अमकं तमकं तमकं, दॅट आर द इश्यूज अँड they will fail to get good marks. Why? Because it lacks the content. Most of the times we evaluator examiners told the student that please add the content, please be specific. ठीक आहे. कोण म्हणालं, कुठे म्हणालं ते सांगा, तुमच्या मनाने सांगू नका ते. येते लक्षात, तरच त्याला मार्क्स मिळतात. बिकॉज दिस इज द जनरल स्टडीज पेपर. आणि व्हॉट इज मीन बाय जनरल स्टडीज? डेफिनेटली दिस इज जनरल, बट स्टडीज तुम्ही स्टडी करून आलात का, कुठून आलाय, कुठून घेतलंय, हे खूप महत्वाचं आहे. येते लक्षामध्ये, तर ते मेन्शन झालं पाहिजे. तर त्याच्यानंतर पहा की ऍक्टिव्ह एजिंग हा जो प्रकार आहे म्हणजे काय, पार्टिसिपेशन ऑफ दी ओल्डर पीपल इन टू दी प्रोडक्टिव्ह सिस्टम्स, इकॉनॉमी आणि सोसायटी आणि पॉलिटिक्स मध्ये त्यांना कन्सिडर करायचं. ठीक आहे. दॅट इज व्हॉट द ऍक्टिव्ह एजिंग इज. आणि मग अकॉर्डिंग टू द प्लॅन करायचा, प्रिपरेशन फॉर द ऍक्टिव्ह एजिंग ते करायचं. आता इंडियामध्ये इट इज नॉट अ प्रायोरिटी असं एम्सच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण ते करतच नाहीये. त्याच्यानंतर डिपेंडन्सी रेशो वुड इन्क्रीज, आता खूप वाढेल तो, तर प्लॅनिंग नसेल तर इट विल बी अ प्रॉब्लेमॅटिक. आता वर्ल्ड पॉप्युलेशन एजिंग रिपोर्ट हा जो युनायटेड नेशनचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार भारताने काय केलेलं आहे की एक प्रोग्राम फॉर द हेल्थ केअर ऑफ द एल्डरली पीपल, त्याला एनपी म्हणजे नॅशनल प्रोग्राम येतो, NPHCE हा भारतानं बनवलेला आहे. आता हा प्रोग्राम तुम्ही डाउनलोड करू शकता, बघू शकता. त्याच्यानंतर ह्या प्रोग्रामवर सुद्धा तुम्हाला मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो, प्रिलिम्सला क्वेश्चन येऊ शकतो. NPHCE त्याच्याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये कधीतरी बघूयात. आज फक्त हा जनरल वेने प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. द ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्रोग्रामचं? द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड इझी ऍक्सेस टू प्रमोशनल, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह, रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिसेस टू द एल्डरली पीपल. त्यांना या सगळ्या सर्व्हिसेस कशा सहजासहजी उपलब्ध होतील याच्याविषयी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह एजिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तसं अलीकडं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, जे आरोग्य मंत्रालय, त्यांनी एक लॉन्जिट्युडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया, ज्याला लासी म्हणतात, वेव फर्स्ट रिपोर्ट हा पब्लिश झालेला आहे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर. आणि त्याच्यानुसार एक नॅशनल सर्वे ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ द हेल्थ, इकॉनॉमिक अँड सोशल डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पॉप्युलेशन एजिंग याच्याविषयी एक फुल स्केल स्टडी चालू आहे की एजिंग रिलेटेड इश्यू इंडियामध्ये काय आहेत, कसे आहेत. बिकॉज मी तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलरली इश्यू, जरी
मी मगाशी तुम्हाला हेल्थ सायन्सेस वगैरे म्हणत असलं तरी ते एका विशिष्ट क्लासमध्ये, ती प्रगती ते फायदे विशिष्ट क्लासमध्ये. पण म्हणजे ऍट द सेम टाइम इंडिया पहा, डेव्हलप कंट्रीमध्ये इश्यू कसा आहे की दे हॅव व्हेरी टाईट ऑर व्हेरी स्ट्रॉंग सोशल प्रोटेक्शन नेट. तर तिथे एज ओल्ड मध्ये फ्रॅलिटी इलनेस येईलच असं काही नाहीये. त्यांचे वृद्ध बऱ्यापैकी सशक्त आहेत, डेफिनेटली त्यांनाही प्रॉब्लेम आहेत, परंतु स्टील 75 ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. भारतामध्ये उलटी स्थिती आहे, एका विशिष्ट वर्गामध्ये वी कॅन सी दॅट ऍक्टिव्हेशन, बट अपार्ट फ्रॉम दी लोअर इन्कम क्लास और कास्ट जेंडर मध्ये जर बघितलं तर पुन्हा तुम्हाला आरोग्याच्या समस्या पण दिसतील. दे कॅनॉट वर्क ऍक्टिव्हली. भारत म्हणजे असे मिक्स दोन्ही प्रॉब्लेम फेस करतोय, अँड दॅट इज वाय द एजिंग पॉलिसी व्हेन इट कम्स टू इंडिया इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर या पॉलिसीमध्ये मग ते त्यांनी पूर्ण युनायटेड नेशन्स वगैरे इतर संस्थांचा तो मदत घेऊन तो अहवाल तयार करण्यात आला किंवा तो अभ्यास चालू आहे. परंतु तुम्ही ग्लोबल लेवलला जर बघितलं तर एजिंग हा काय दुर्लक्षित मुद्दा नाहीये. अगदी 80च्या दशकापासून याची चाहूल लागली होती आणि जागतिक स्तरावर देर आर डिफरंट इनिशिएटिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल इन 1982 व्हिएन्ना इंटरनॅशनल प्लॅन ऑफ ऍक्शन ऑन एजिंग, जो 62 पॉइंट अजेंडा होता तो बनवण्यात आला. त्यांनी 1991 युनायटेड नेशन्स प्रिन्सिपल्स फॉर ओल्डर पर्सन्स ही तत्व जाहीर करण्यात आली युनायटेड नेशन्सकडे 91 मध्ये. त्याच्यानंतर 92 मध्ये प्रोक्लेमेशन ऑन एजिंग तयार करण्यात आलं. 1999 मध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन हे ते वर्ष 1999 डिक्लेअर करण्यात आलं, कारण आपण उंबरठ्यावर होतो, 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर होतो, म्हणून त्याची जाणीव असं येऊन 1999 हे साल हे इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन. हे प्रिलिमला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि या फॅक्ट मेन्सला खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स साजरा केला जातो. ठीक आहे, त्याची जाणीव त्यासाठी त्याची एक रिमाइंडर राहावं म्हणून ते तसं केलं जातं. 2002 साली सेकंड वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग ती माद्रिदमध्ये भरवण्यात आली, अँड इन दॅट कॉन्फरन्स पॉलिटिकल डिक्लेरेशन अँड मॅड्रिड इंटरनॅशनल प्लॅन ऑफ ऍक्शन ऑन एजिंग हा डिक्लेअर करण्यात आला. ठीक आहे, या लिंक्स मी इथं दिलेल्या आहेत, तुम्ही त्या क्लिक करू शकता किंवा त्याच्यावर अजून सर्च करू शकता किंवा ते एखाद्या लेक्चरमध्ये आपण त्या डिटेलमध्ये पाहूयात. ठीक आहे, तुम्हाला जर एजिंग विषयी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन एक लिंक आहे युनायटेड नेशनच्या साईटवर, ती फॉलो करू शकता. वर्ल्ड पॉप्युलेशन एजिंग रिपोर्ट 2019 त्याचा संदर्भ घेऊ शकता, तो आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याचा संदर्भ घेऊ शकता. त्याची रिव्हिजन जी आहे वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट द 2019 रिव्हिजन, यू कॅन ऑल्सो रेफर दॅट. देन DESA युनायटेड नेशन प्रोग्राम ऑन एजिंग, यू कॅन ऑल्सो सी दॅट. देन इंडियन गव्हर्नमेंटचा मागाशी एक प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलाय, तोही तुम्ही पाहू शकता. येते लक्षामध्ये. आता याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते काय काय हे करतंय, एक स्लाइड मी त्याच्यावर बनवली होती, ती मला सापडते का पाहतो. ठीक आहे, याच्यात ती स्लाइड आता नाहीये, पण इंडियन गव्हर्नमेंटचे जे एफर्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले, ते आपण पुन्हा केव्हा तरी नेक्स्ट लेक्चरमध्ये वगैरे पाहू. ठीक आहे, आता याच्यावर प्रिलिम्सला क्वेश्चन कसा येईल, समजा काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहूयात. ठीक आहे, आता पहा की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट दी व्हिएन्ना इंटरनॅशनल प्लॅन ऑफ ऍक्शन ऑन एजिंग. आताच आपण बघितलं, तर तो काय. 1, इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ILO अँड वर्ल्ड बँक. आता आपला करेक्ट स्टेटमेंट शोधायचंय. आणि सेकंड, इंडिया वेअर रिप्रेझेंटेड ॲट द कॉन्फरन्स हेल्ड इन 1982. कुठलं करेक्ट आहे. पण स्टेटमेंट 1 परत एकदा बघू. इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ WHO, ILO अँड वर्ल्ड बँक. नो, इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली. ठीक आहे, डेफिनेटली या ऑर्गनायझेशन WHO, ILO अँड वर्ल्ड बँक दे वेर रिप्रेझेंटेटिव्ह देअर बिंग ए स्पेशल UN एजन्सीज. परंतु तो उपक्रम जो आहे तो युनायटेड नेशनचा एकंदरीत उपक्रम आहे, त्या यांच्या तिघांचाच तो इनिशिएटिव्ह आहे असं बिलकुल नाहीये. ठीक आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट, इंडिया वेअर रिप्रेझेंटेड ॲट द कॉन्फरन्स हेल्ड इन 1982. इंडिया होता का त्या कॉन्फरन्सला. डेफिनेटली येस, इंडिया वेअर रिप्रेझेंटेड इन दी कॉन्फरन्स ऑफ द 1982. ती जी पहिली जो प्लॅन कॉन्फरन्स भरली होती त्याच्यात इंडिया होता. सो स्टेटमेंट 2 ओनली इज करेक्ट. सो आन्सर B 2 ओनली इज द करेक्ट. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. पॉप्युलेशन रिपोर्ट जो आहे त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतात, इंडियाचं स्टॅट विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन्सला याच्यावर कसा क्वेश्चन तयार होऊ शकतो किंवा काय, तर एक सॅम्पल क्वेश्चन मी बनवला इथे. तर क्वेश्चन पहा, तुम्ही तो घरी लिहून मला उत्तर त्याची पाठवू शकता.
त्यावर आपण डिस्कशन करू शकतो किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहू शकतो. जसं की गिव्ह द आउटलाईन ऑफ द डिबेट ऑफ रिड्युसिंग कंपल्सरी रिटायरमेंट एज इन इंडिया अँड हाऊ फार डू यू ॲग्री विथ दीज आर्ग्युमेंट्स. हे तुम्हाला सांगायचं. म्हणजे भारतामध्ये सध्या चालू आहे की कंपल्सरी रिटायरमेंट एज जे आहे ते 55 करा. आता ही एवढं फॉर्मली डिमांड नाही येते, पण ते कमी करा. का तर का नवीन लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. बऱ्याच गोष्टींमधलं एज कमी करा असं म्हटलं जातं बऱ्याचदा. तर हे आर्ग्युमेंट काय आहे, म्हणजे डिबेट सांगा. म्हणजे तुम्हाला काय सांगावं लागेल, यू हॅव टू गिव्ह दी बोथ साइड्स ॲज वेल, की इन द फेवर अँड इन द अगेन्स्ट जे आर्ग्युमेंट आहे त्या दोन्ही साईड द्याव्या लागतील. आणि हाऊ फार डू यू अग्री विथ दिस आर्ग्युमेंट, तुम्ही त्यांच्याशी किती सहमत आहात तेही तुम्हाला सांगायचंय. 150 वर्ड्स फॉर द 10 मार्क्स. ओके, याचं उत्तर पॉईंट्स तुम्ही मला लिहून पाठवा. देन आय विल गिव्ह यू द मॉडेल आन्सर इन द नेक्स्ट लेक्चर अँड वी विल डिस्कस अकॉर्डिंगली. ओके, ॲज ऑफ नाऊ जे आहे ते आपण इथे आपलं लेक्चर थांबूयात. थँक्यू. विल मीट इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.